आजच्या तारखेला आपण एक लक्षात ठेवूया की 65 या 66 वर्षे पूर्ण झाल्या. कशाला? बोधकथा विषय आहे बोधकथेचा. महान धम्म आपल्याला अजून समजला नाही. त्या धम्माची चव भगवान बुद्धाने धम्म दिला, त्या धम्माची चव आपल्याला समजलीच नाही. अजून पुढे आपण विषय परिचय करू तर ठीक आहे. तर बघा काय झालं की आज 65 या 66 साल झाले बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दीक्षा दिली बौद्ध धर्म. पण आपण अजूनही बराबर लाईनवर आपली गाडी आलेली नाही. आपली गाडी अजून लाईनवर आहे का? जर लाईनवर असती तिथे बसायला जागा नसती का? मला इकडे तिकडे सरकावं लागलं असतं, बरोबर आहे की नाही? पण लाईनवर आहे का? आणि ज्यांच्या लाईनवर गाड्या आहेत ते चांगले सगळ्या गोष्टीनं बरोबर आहे. बघा तर ते खेडेगाव आहे, खेडेगावाची गोष्ट आहे. आणि त्या खेडेगावामध्ये जास्त करून आपल्या इकडे काय 14 एप्रिल झाली लग्न काढतात मुलांचे. मे मध्ये जून मध्ये पाणी येऊन पाहू शकतो. 14 एप्रिलच्या अगोदर जास्त करून लग्न लावतच नाही. 14 एप्रिल झालेले की लग्नाला सुरुवात. मग एका मुलाचं लग्न धरलं 5 मे. उदाहरण घेऊन आपण 5 मेला लग्न धरलं. आता लग्न झालं 5 मे लग्न धरलं आणि मग लग्न झाल्यानंतर मुलगी घरी आली, पत्नी घरी आली ना. लग्न झालं तर मुलगी घरी आली, सुनबाई घरी आली ना. आता मग नवीन सुनबाई तुम्हाला माहिती आहे आता. नवीन सुनबाई तुम्हाला माहिती आहे ना. आता सर्वांच्या घरी सुनबाई आहे. आता नाही, आता सुनबाईच नाही, आताची नाही पाहायचं. तर नवीन सुनबाई. बेटा असं कर, बेटा तसं कर, क्या बात है मीठा शब्द. बेटा असं का, बेटा तसं नको, असं कर बेटा, बाबा बाबा बाबा. सुनबाईचं असं नवीन चाललं. आणि त्या गावाचा बाजार होता बुधवार. त्या गावाचा बाजार बुधवार. मग त्या बुधवार बाजार कसा होता की त्या गावात 2 किलोमीटर लांब त्या बुधवारी बाजारात जावं लागतं. किती मीटर अंतर? 2 किलोमीटर. तर त्यावेळेस म्हणजे काय, असे रिक्षेपेक्षा जास्त नव्हते. चालतच जायचं आणि चालतच यायचं 2 किलोमीटर गटोळ. तर मग आता नवीन लग्न झालं पोराचं, सुनबाई घरी आल्या. मग झालं बोलणं सुनबाईचं पोराचं, म्हणजे पती पत्नी बोलतात, त्याची बोलणं झालं. मग ऐकलं काय, मुलाची पत्नी म्हणते आता नवीन लग्न झालं ना, आता म्हणजे एकदम नवीन लग्न झालं. आणि मग ते त्या मुलाची पत्नी म्हणते आज आपल्या गावात बाजार आहे काय? हे सासू सासरे चालले म्हणजे बाजार आलेले. तर म्हणे हो आजचाच बाजार आहे. म्हणे तुम्ही ना जात काय? पती ती मुलगी म्हणे तुम्ही ना जात का बाजारात? हा म्हणे नाही, आपलं काय काम. आता हा पहिले जाईन असं का जाईल, आई वडील ना, हा काम इथं घरी काम करत जाय तिकडून आल्यानंतर. हा म्हणे नाही मी नसू जात, आई वडील जातात ते बाजार घेऊन येतात. तर मग नवरी मुलगी नाराज झाली. म्हणे अरे तुम्ही ना जात का? आता याला वाटलं काय काय नाही. अरे म्हटलं समज ना, नवीन आहे ना लग्न. तर म्हणे अरे, त्या मुलीनं अरे म्हणता बरोबर याला विचारायला. म्हणे काय अरे म्हणजे काय? तर म्हणे मला असं वाटलं तुम्ही जा सांग तर खूप बरं होईल. याला वाटलं वाटलं नाही ना आता. तर तो म्हणे ठीक आहे मग असं आहे तर मी जातो. म्हणे जा ना, फार चांगलं होईल. तर ठीक आहे म्हणे मी जातो. हा म्हणे जातो तर खरं, म्हणजे काय आहे ना पाहिजे आहे ना, काय विचारायला लागेल ना. काय एक कारभार आहे का इथं नवीन एक कारभार आहे. सांग म्हणे काय पैसा पाणी होता, खाऊचे पैसे पाणी सर्व बरोबर होतं ते, फक्त तू अवास्त काय. आणि मग सांगितलं तर म्हणे असं करा, तर तुम्ही बाजारात जा. कोण म्हणते नवऱ्या मुलाला तुम्ही बाजारात जा आणि म्हणे माझ्यासाठी की नाही पपई आणा. पपई आता याला काय पपई म्हटलं यानं थैलीच घेतली ना. बापाचे आई वडिलाचे गेला, कोणाला माहिती नाही कुठे गेला, काय गेला, कसा गेला, काय गेला, आणि गेला पपई आला फळा आला जो. आता पपई किती आला त्यानं? पपई सांगितली नवीन आहे ना, त्यानं 2 पपई आणल्या.
एक सांगितलं किती पपई, त्यानं दोन आणले. लक्षात ठेवा, पहिला मुद्दा लक्षात ठेवा नवीन. आता मनावर त्याला एक पपया ना, तुम्ही कशाला पाहिजे, केळं घेऊन येतं, साड एकटं जण, समजलं की नाही? अशा प्रकारे तर आणले 2 पपई. पप्पा या बाजूने, आई वडील त्या बाजूने, पोरगा या बाजूने गेला. पपई घेतली ना, गुड घरी आला. पपई आणल्या, 2 पपई आणल्या. पपई आणल्या म्हणजे पपई आणल्यानंतर मग बहीण आहे, लहान भाऊ आहे. माझ्या ते घरात कसं जावं? इकडून तिकडून लपून त्याच्या घरात तो गेला, ठेवून दे पपई, कोणाला सांगत. आणि हा बाईचं आपलं काम चालू आहे. मग असं कर. हा बोलायला पाहिजे, पण कुठे टाइम आहे? काम तरी इकडे पाहिजे, पाहिजे आणलं म्हणजे आणलंच काही ना. अशा प्रकारे गंमत झाली. हा लय शिक्षित करायला पाहिजे. कसं काय? भांडे सोडून जाईल का? बरोबर आहे की नाही? तर झालं, करता भांडे किती झाले पाहिजे. आणि हा वाटच पाहिजे ना, ते कधी दाखवू पपई. बस चाललं काम. मग गेलो, झाला टाइम. गेली बेटी घरात, आणली का पपई? आवाज करू नको, माझी बहीण आहे बाहेर, भाऊ आहे, काय म्हणती? आता लोक यांना काही चाललं नाही. आता बघा खावा म्हणून लिमिट सवाल काही ठेव म्हणे. चुपचाप आपणच खाऊ, आपणच कापून आपणच खाऊ. आता कोणी इकडे येणारच नाही. बाहेर नको जाऊ दे म्हणे. बाहेर गेली की माझी हे होईल. आजपर्यंत गेलं नाही. भाऊ बघा ना, आता भाऊजी घरात, पत्नी घराच्या, बाबा आता पका काय काम कुंडाला, असं बोल नका म्हणे. मग ते का म्हणे, मुलगी म्हणे, नवरी मुलगी म्हणे, कापा. समजलं ना, कापा. मग यानं काय केलं, कापा म्हणे. तर याला असं वाटलं की आपल्या घरात काय असं दांगडू नको. यानं काय केलं, बाजूचं बैलाचे कोठे असतात ना, बैलाचे कोठे असतात गावाने, त्या कोठ्यात गेला आणि ते पपई कापली. आता जशी पपई कापायला लागला, त्याच्यात बिया निघाल्या. तर या बियाले पाहिलं यानं. याले काय वाटलं की जसे बैलाला गोचिड असतात, माहिती आहे तुम्हाला? बैलाला गोचिड असतात. याला ते गोचिडच दिसले. याला काय दिसले? गोचिडच दिसले. म्हणजे रे, आता तर पंचायत आहे. आपण पपई तर आणली, या सर गोचिडच आहे. त्यानं काय केलं, ते पपई त्या खतात गाळून टाकली. ते गोचिड नव्हते बरं, पपई चांगली होती. याला गोचिड वाटते ना, कसा देईल? समजलं ना, कसा देईल? यानं काय केलं, ते बिया पाहिल्या. यानं वाटलं गोचिड आहे, सर जनावरांचे गोचिड सगळे यातच घेतले. यानं काय केलं, ते पपई त्या खतात गाळून टाकली. इकडे तिकडे बाहेर गाळून टाकली. आला दुसरीवर, आणखी दुसरीवर आला, दुसरी कापली. त्यातही गोचिड, म्हणजे बिया असतात त्याला, तर बिया त्यातही गोचिड आहेत म्हणजे, यातही गोचिड आहे. ते दिली टाकून मग गेला घरात घेऊन. समजलं? घरात गेला ना घेऊन. म्हणजे घरी गेला, घरात गेला, काय पपई नाही. आणि बोलू नको, हालचाल काही करू नको, कोणाला काही सांगू नको. पपई किती जोर आणल्या होत्या, तुला दाखव नाही मी, पण बोलू नको कोणाला म्हणे. आणि तुला मी सांगत नाही, तू जेवण करणार नाही संध्याकाळी. नाही सांगा आता म्हणतात ना. नाही सांगाच काय झालं, तू जेवण करणार नाहीस म्हणे. नाही सांगा तर लागेल ना तुम्हाला. सांगू? सांगा म्हणे. सांगितलं त्यात की नाही म्हणे, पहिली पपई कापली, त्यात ते गोचिड होते म्हणे. गोचिड ते गाळून टाकली म्हणे. दुसरी काढली म्हणे, दुसरी पपई काढली, ते कापली, त्यातही गोचिड म्हणे. ते गाळून टाकली. ते म्हणे बरं, पपईचं नावच काढ. नंतर करता तो मुलगा मास्तर झाला. नातू पुतूचा झाला. मास्तर झाला आणि नातू पुतूचा त्याच्या घरी सुना आले. त्याच पोरा आता पती नवरी, आता नवरी झाली नाही ना, आता नवरी नाही राहिले, ते नातू पुतू आले. ते तो मुलगा शिक्षक झाला आणि त्यांच्या घरात नातू पुतू सुना आल्या. आता सर्व झालं, नातू पुतू सुनाही आल्या. हा पडला आजारी. 65 वर्ष झालं ना आता. हा माणूस पडला आजारी. पपईवाला बरं आता तो पोरगा होता, आता पोरगा नाही, आता इवाय जवायचा नातू पुतवाला झाला, सासवाल्या. आणि गेला बिमारी, पडला आजारी पडल्यानंतर मग त्याला दवाखान्यात न्यावं लागलं. दवाखान्यात न्यायला श्रेष्ठ होता जरासा. दवाखान्यात नेलं आणि गावचा आदरणीय शिक्षक, जसं लोकांना माहीत पडलं की आपल्या शिक्षकांना दवाखान्यात भरती केलं, ह्या लोकांची लाईन
भेटायला लोकांची लाईन लागली भेटायला. जो तोच कोणी मग खाली येत जात नाही. दवाखान्यात खाली येत जातं का आपण? कोणी नारळ पाणी घे, कोणी बिस्किटचा पुडा घे, आणि कोणी पपई, कोणी आपले सफरचंद घे, आणि कोणी काही मिठाई घे, काय काय नेतात असते, काय तर खाली येत जात नाही. तर सर्व आपल्या गावचे लोक चांगले आपलं काय काय घेऊन काय काय घेऊन काय काय घेऊन काय काय घेऊन. एक त्याचाच मास्तर होता, त्याच्याच बरोबरीचा मास्तर होता एका शाळेतला. आपला शिक्षक आजारी आहे मित्र, यालाही वाटलं सर्व लोक चालले आपण जाऊ. प्रश्न असा पडला की त्या मास्तरजवळ पैसे कमी होते. मग आता कमी पैशात तर खाली दवाखान्यात जावंच लागतं ना, खाली हात तर जायचं नाही. मग या मास्तरने काय केलं, बिस्किटचा पुडा घेतला तरी म्हणजे 10 रुपयाचा होते. मग यानं काय केलं, आपल्याला पैसे कमी द्यायचं म्हणून जाईल ना, तो मार्केटमध्ये गेला आणि गेला एकदम त्या फळाच्या दुकानात. पाहिली पपई, पाहिली ना पपई पाहिली, म्हणे हे म्हणे 5 रुपयात काम होते. आपलं जेवढं पैशात तेवढा अद्रुप पाय पसरा ना, झाला त्याचा भाव. याच्यावर 10 रुपये होते आणि सांगितलं त्या पपई कितने काय, तो म्हणे 5 रुपये का. यानं खुशीने पपई घेतली. मोठीची पपई 5 रुपयात, मोठीची पपई आली. आणि ह्या पपई घेतली आणि यानं आपल्या थैलीत टाकली आणि निघाला. आता याला असं वाटे की हे लाईन लागली, कोणी बिस्किटचा पोळा दे, कोणी काय दे, कोणी पेड्याचं पाकिट दे, कोणी काय दे, कोणी काय अनेक बरे सफरचंद वगैरे काय दे, अशा प्रकारे काय चाललं. आता याच्यापेक्षा सामान ते जास्त होतं. एक नारळ म्हटलं तरी जास्त आहे, पपई म्हणजे हलकी. अजून मार्केटमध्ये पपई कमीच आहे भाव तिचा. तो याला असं वाटलं की आपण हे पपई घेऊन काही जायचं नाही, हे सर्व लाईन गेली की मग आपल्या मित्राजवळ जाऊ, मग त्याला पपई कापून कोणी नसलं पाहिजे. नाही तर म्हणतील ना काय शिक्षक तुम्ही पपई घेऊन आले काय, म्हणून तो का लाजला. आणि सर्व गेले, आले गेले, येतो भाऊ, येतो सर असं करत गेले. आणि आता हा एकटाच राहिला आणि विचार केला की आता ह्याच्याजवळ जा. आता तो शिक्षक असा पडेल होता आजारानं की त्याला इकडे कळ फेरता येत नव्हता आणि इकडे कळ फेरता येत नव्हता, फक्त त्याला वळतेच पाय होता, दुसरं काही नाही. माणूस आली ना त्याची, आजार म्हणजे आजार, माणूस आले ना. आणि खाटीवर बसला. आता खाटी आपण बघतो तिथं टेबल असतात, टूल असतात. मास्तर बसला टूलवर, त्याचा मित्र पपई ठेवली खाली बसला. कसं काय झालं बा, किती दिवस झाले बा, अशा प्रकारे चर्चा चालली. नंतर मग करता याची मान इकडे ना होईल तिकडे होईना, हातही नाही आले, बातही नाही आले. लोक जात त्याला अंगूर खाऊ घालत, त्याला सफरचंद खाऊ घालत, असं आ करे खात जाय. आता इथल्या लोकांनी त्याचं आ करे खात जाय. एवढ्या लोकांचे आता 10-12 जण झाले, 10 घात झाले. भरलं ना पोट. त्याने साहेब गेले, पोट भरल्यावर गेले तर मग विचारपूस केली आणि सांगितले की मास्तर ठीक झालं बा, मी खाऊ आणलं, तुम्ही खाऊ खा. नको नाही, मी मग आल्यासारखं वाटलंच नाही ना. ते सर त्यांचे मित्र म्हणत की सर आता तुम्ही आजारी आहे, सर्वांच्या हातचं खाल्लं आणि माझ्या हातचं थोडंसं काय खास, जसं हातचं खा म्हटलं. नको. आता सर्व लय खाल्लं, खरंच खाल्लं. एक घास म्हणता झालं ना. तो या मास्तरने काय बरं वाटलं नाही, म्हणजे एक तरी घास खा. मग आता मान राखा लागेल ना. त्या मास्तरनं एक प्लेट घेतलं आणि बाजूने चाकू घेतला, तिथे ठेवलं होतं चाकू वाकड्यावर. प्लेट घेतलं, कापायचा आपला सफरचंद कापायचा, चाकू प्लेट घेतलं, खाली आपलं टेबलाच्या खाली उतरला आणि ते पपई कापली. त्यातल्या बिया बाजूने काढून टाकल्या आणि ते पपईची वरची साल काढली. पपई कशी यायची ना पिवड्या लागल्या, पपईची वरची साल काढून टाकली आणि ते बिये फेकून दिल्या. बिया त्यातच होत्या पण त्याला फेकून दिल्या ना. बिये फेकून त्याच्या प्लेटमध्ये काढणाऱ्या बिया काढतो ना आपण, बियाशीच देतो का कापून. कलिंगड पण तसं करतो, बिया काढतो, कलिंगड खातो अशा प्रकारे. त्याने काय केलं त्या मास्तरनं, ते पपईच्या हे दाणे हे बिया त्या ताटात काढल्या आणि त्या पपईला वरून पण साल काढली आणि मऊ माल मस्त ठेवला आणि त्याच्यात केले तुकडे एक घासाचे. मास्तरला म्हणे थोडं खा. आता तो म्हणे त्याला काय खाता, त्याला हात नाही, काही नाही, हात हलवता येत नाही ना. मग त्यानं केलं, एकच घास खाईन म्हणे. काय म्हणे, एकच घास खाईन म्हणे सर. एकच घास काय, यानं तर कापलो. केलं आणि मास्तरने एक घास त्याच्या तोंडात टाकला. आता अधिक मास्तर म्हणतही नाही तरी म्हणजे मास्तरनं अधिक तुकडा टाकला, त्या तोंडात टाकला. अधिक तुकडा तोंडात टाकला. म्हणजे अशी करता त्यानं पाव पपई खाल्ली.
हा म्हणे ना खा म्हणून, हा म्हणे ना खा म्हणून सर, पण तो आज करे, आ केलं की तोंडात टाकली पपई, आ केलं की तोंडात टाकली पपई. मग करता करता मग लय पोट भरलं. मग म्हणे सर आज 8 दिवस झाले म्हणे मी इथं दवाखान्यात, बरेच लोक येऊन गेले, सर होतं ना आदरणीय सर होते ते, पण म्हणे हे काय चीज आहे म्हणे, कोणतं फळ आहे मला सांगा म्हणे. नाही पण ते फुल पोट भरलं त्याचं आता. बिस्किट खाय, केळ खाय, अंगूर खाय, सफरचंद खाय, पेरू खाय, पहिले खाऊन 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 थकला. आणि हे पपई आज करे पहिले म्हणजे एकच गाय खाय, एक करता करता अर्धी पपई खापली. मग आता कधी झाली, मग त्याला आली आठवण, पपई चवच त्यात तशी लागली ना. म्हणजे सर एक गोष्ट विचार म्हणे, विचारा. पपई साहेबांना खालच्यावर हात घेतले, चाप केले आणि म्हणे सर हे तुम्ही कोणतं फळ आहे फक्त हे सांगा म्हणे. काय सर कशाला म्हणे माझी टिंगल उडवता, म्हणजे याला काय वाटते यानं आता पहा लोकांनी हे आणलं ते आणलं, सफरचंद आणलं, पपई आणा तुम्ही, याला खराब वाटलं ना पपई आणा तुम्ही 5 रुपयाची, लोकांनी 10, 20, 50 रुपये खावा वाटलं, आणि तुम्ही सर माझे मित्र असल्या पपई आणा तुम्ही, याला अशी भीती वाटते. माझं करावं नाही म्हणे, सांगा राहू द्या ना म्हणे सर, कशाला माझी म्हणे हे करता. हा काय जेवढे पैसे होते त्या हिशोबाने मी आलो म्हणे बुवा, हा जेवढे पैसे होते त्याच्यामध्ये मी खाऊ आणला. नाही म्हणे ते नका खाऊ, सांगा म्हणे काय, हा काय आहे सांगा म्हणे. आता सांगा म्हणजे सांगावंच लागेल ना. म्हणे सर काय सांगू तुम्हाला, हा सर मित्र त्याचा त्या बिमार सराला सांगते, म्हणजे सर काय करू माझे पैसे होते कमी म्हणून आणले म्हणजे मी पपईच म्हटलं, माझा जो पैसा होते म्हणजे कमी म्हणून आणले म्हणजे पपई म्हटलं, त्याचे कानच दिले असं हालायलाच लागलं. पपई म्हटलं ना असं हालायलाच लागला. 8 दिवस झाले हाले ना काही नाही, पपई म्हणजे हालायलाच लागला. म्हणे सर हे पपई आहे, एवढी गोड म्हणजे गोडच आहे. त्यावेळेस एवढी गोड म्हणजे गोडच आहे. तर त्यावेळेस मग तो सांगे की पपई म्हणे मी माझं लग्न झालं त्याच्या 8व्या दिवशी आणली होती म्हणे, माझ्या कुटुंबाने सांगितलं होतं नवीन. पण त्यात म्हणे हे निघाले गोचिड, म्हणजे मी फेकून दिली. त्या सर म्हणते गोचिड नाही ते बिया होत्या. मग आज म्हणजे पपई मला खायला भेटली. आज 65 वर्ष झाले, याच्या अगोदर पपई चव आली असती तर मी किती माझं जीवन सुधारलं असतं. म्हणून हा धम्म असा पपई सारखा आहे. आपण शेवटच्या क्षणी तरी या पपईचा स्वाद घ्यावा, म्हणजे या धम्माचा स्वाद घ्यावा. जाता जाता तरी या धम्मामध्ये स्वाद घ्यावा. म्हणून जाता जाता बघा आपण इथं जो नाही येत त्याचे पण फोटो इथे येतात नंतर. मग जिवंतपर्यंत आपण आलं काय फरक पडलं, येतात फोटो लक्षात ठेवा. सरे फोटो इथे येतात, आम्ही एक पुढची ठेवतो आणि तेव्हा फोटो कधी येत नाही, त्यांचे फोटो पण इथे. आपल्याला अशी पाळी येऊ नये. काय भेटते बरं इथं, काय इथं नुकसान आहे बरं, इथं नुकसान काय आहे, इथं जीवन जगण्याचा मार्ग मिळते. म्हणून आपण कुठं आलं पाहिजे, विहाराला धरून चाललं पाहिजे, विहारात आलं पाहिजे, सर्वांची मैत्री केली पाहिजे, मंगल मैत्रीमध्ये राहायला पाहिजे. या धम्मदेशने तुम्हा सर्वांचे कल्याण हो, मंगल हो, सुखी हो. समजलं पपई म्हणजे धम्म.